हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. चला तर मग आजच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओ व्लॉगला सुरुवात करूया. तर आज नवीन वर्षानिमित्त थोडीफार साफसफाई मी करणार आहे घराची आणि थोड्याफार टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता नक्की कंटिन्यू करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर कामांची सुरुवात करण्याआधी नाश्ता करायला घेतला आणि सोबतीला एक ॲपलसुद्धा कापून घेतलं. थोडे फ्रूट्स वगैरे आपण घेत राहिलं तर थोडं हेल्थसाठी चांगलं राहतं. हृदया आज थोडी लेटच उठली होती, तर ती आताच चहा आणि बिस्किट दूध आणि बिस्किट तिचं खाऊन झालं होतं, तर तिला काही नाश्त्याची आवश्यकता नव्हती. तर तिच्यासाठी मी थोडं ॲपल चिरलं आणि ते सुद्धा ती खायला तयार नव्हती. तर ती 9 वाजता उठली, त्यामुळे तिचं एक ब्लँकेट होतं आणि खिडक्या उघडायला मला एवढा लेट झाला. तर तिच्यासोबत नाश्ता करायला बसली तोपर्यंत कामच आवरत होती. कारण ती जर उठली तर काहीच करू देत नाही. उठल्यावर अर्धा तास फक्त तिचं जे उठल्यानंतरचा जो मूड असतो तो शांत करण्यात जातो. त्यानंतर तिला खायला दिलं. थोडासा चिवडा होता, तो सुद्धा तिला खायसाठी दिला. तिला आवडतं तिखट वगैरे, ती खाते. तर त्यानंतर बेड आवरून घेतला. आमचे ब्लँकेट मी आधीच घड्या वगैरे करून ठेवून दिल्या होत्या. तर आता नवीन वर्ष येत आहे आणि आपण नवीन वर्षाच्या सगळे एक्साइटमेंटमध्ये आहे. तर म्हटलं चला थोडीफार जी आपल्या घराची वीकली क्लिनिंग असते ते तुमच्यासोबत शेअर करते. रिसेंटली हृदयाचा बड्डे झाला 22 डिसेंबरला. तर तेव्हाच पूर्ण घराची क्लिनिंग मी केली होती. तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेकआउट करा. तर इथे हृदयाचं मध्ये मध्ये सुरू असते, हे दे ते दे पाणी दे. तर हे जे कपड्याचं ऑर्गनायझर आहे, तर हे असंच मी टाईमपास बनवले आहे. तर इथे कुठले शेल्फ वगैरे नसल्यामुळे कपडे ठेवायसाठी, म्हणजे डेलीचे जे कपडे आहे ते ठेवायसाठी इथे काहीच ऑप्शन नाही आहे. तर मग अशा पद्धतीने मी सिलेंडरवर ही रॅक ठेवून अशा पद्धतीचं ऑर्गनायझर तयार केलं आहे. तर आपल्या घरातला बेड वगैरे आवरून झाल्याच्या नंतर जे काही इतरत्र आपल्या घरामध्ये कपडे पडलेले असतो, कपड्यांचा किंवा घरामध्ये लहान मुलं जर असतील तर खेळण्याचा पसारा असतो आणि सोबतीला कपड्यांचा सुद्धा पसारा असतो. आणि आता विंटर सुरू आहे आणि विंटरचे कपडे एवढे टोप्या, सॉक्स आणि विंटरवेअर आपले घरात 2-3 तर वेगवेगळ्या प्रकारचे असतातच. तर ते सगळे आवरून एका जागेवर ठेवून दिले. जे मला विंटरवेअर धुवायला टाकायचे होते ते सुद्धा भिजत टाकले, जेणेकरून माझी इथे जी क्लिनिंग सुरू आहे त्या ती क्लिनिंग होतपर्यंत माझे कपडेसुद्धा मुरतील आणि मला धुवायला इझी जाईल. त्याचबरोबर जो पसारा खेळण्यांचा दिसतो, आज फ्लोअरवर किंवा इतरत्र कुठलाहीच पसारा नव्हता, कारण हृदया आत्ताच झोपून उठलेली होती. घरामध्ये खूप शांतता होती आणि घर बऱ्यापैकी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझं स्वच्छ दिसत असेल. तर हा पसारा असतोच. लहान मुलं घरामध्ये असले तर पसारा असतो आणि पसारा ही काही गोष्ट वाईट नाही, चांगलीच गोष्ट आहे. लहान मुलं जर असले तर खेळण्यांचा पसारा असतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टींचा घरामध्ये पसारा असावा असं मला वाटते. लहान मुलं असतील तर खेळण्यांचा पसारा, मोठे असतील तर त्यांच्या ज्या गोष्टी आहे त्यांचा, कोणी जर पुस्तकं वाचत असतील तर पुस्तकांचा पसारा, किंवा घरात कोणी म्हातारे, वृद्ध, आजी आजोबा असतील तर त्यांचे जपमाळ किंवा पुस्तकांचा पसारा, त्यांच्या पोथ्यांचा पसारा हा सुद्धा असतोच. तर हा काही वाईट नसतो, फक्त तो आपण एका जागेवर नीटनेटका कसा ऑर्गनाईज करतो आणि त्याला आपण आपल्या घरामध्ये कसं प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड करते. तर मी इथे रेंटनी राहते. तर रेंटनी राहिलं तर आपल्या घरामध्ये काही एवढ्या शेल्फ राहत नाही आणि इथे आपण खिळे वगैरे सुद्धा ठोकू शकत नाही. तर ऑप्शन नसतो, पण आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनी कसं घर ऑर्गनाईज करतो आणि कशा प्रकारे आपल्या घरामध्ये वस्तू ठेवतो हे सगळं आपल्यावर डिपेंड असते. आणि घर जर मोठं असलं तर घरामध्ये भरपूर अशी स्पेस असते की आपण कुठेही कुठल्या वस्तू ठेवून देऊ आणि पसारासुद्धा हाईड होऊ शकतो. आणि घर जर छोटं असलं तर प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी किंवा एक गोष्ट ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला डोकं लावावं लागतं की ही वस्तू कुठे चांगली दिसेल आणि या वस्तूला आपण कुठे जागा करू शकू. तर घर छोटं असलं तर गोष्टी खूप चॅलेंजिंग होऊन जातं. हे मला आता जेव्हापासून मी रेंटनी राहत आहे तेव्हापासून मला कळत आहे. बऱ्याचशा गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट कराव्या लागतात आणि नाही आवडलं तरी त्या घरामध्ये आपल्याला राहावं लागतं. तर
ही जी आपल्याला धूळ बारीक बारीक दिसते मिररवर, तर हृदयाचे हात वगैरे असते, हातांचे ठसे वगैरे, आणि तिला क्लिनिंगची सुद्धा खूप आवड आहे. माझ्या पाठीमागे ती सुद्धा क्लिनिंगला येते. तर ही जी काही आपल्या घरामध्ये धूळ असते, ही धूळ आपल्याला झटकायची आहे. नवीन वर्ष येत आहे आणि आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. नवीन वर्षाचं स्वागत आपल्याला स्वच्छतेने करायचं आहे. म्हणजे यामुळे आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहतं, आपलं घरसुद्धा पॉझिटिव्ह राहतं आणि सगळीकडे जे आहे प्रसन्नता आणि पॉझिटिव्हनेस आपल्या घरामध्ये येते. तर आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर जी काही धूळ आहे तीसुद्धा झटकायला पाहिजे आणि जी आपल्या बॉडीवर आहे तीसुद्धा झटकायला पाहिजे. तर बॉडीवरची धूळ झटकण्यासाठी तर मी आता सध्या थोडंसं व्यायाम वगैरे करायला लागलेली आहे आणि थोडं स्किन केअर वगैरेसुद्धा मी आता रुटीनमध्ये फॉलो करणार आहे. कारण आता मकर संक्रांत पण येत आहे आणि आपला तो लेडीज लोकांचा आवडता सण आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सज्ज राहायचं आहे. तर घरसुद्धा आपल्याला सुंदर करायचं आहे. नवीन वर्ष पण येत आहे, मकर संक्रांतसुद्धा येत आहे. तर खूप सारे आपल्याकडे आता हे आहे, म्हणजे चॅलेंजेस आहे. सुंदर पण दिसायचं आहे, फिट पण राहायचं आहे आणि सोबत घरसुद्धा आवरायचं आहे. तर यासाठीच आपण आपल्या घराची क्लिनिंग करताना स्टेप बाय स्टेप आणि छोट्या छोट्या गोष्टीच आपण करणं सुरू करायचं. एकदम मोठ्या गोष्टीतून काहीच मिळत नाही, छोट्या गोष्टीतूनच मिळते. आपण जर म्हटलं की एका दमाने करीन आणि पूर्ण डीप क्लिनिंग करीन, तर तसं करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत लागते आणि कोणाची तरी मदत घ्यावी लागते. तर अशी छोटी आणि थोड्या याच्यात आपण जर क्लिनिंग करत राहिलो तर आपलं घर स्वच्छ दिसतं. ह्या ज्या हृदयाच्या औषधी आहे, हृदयाला सर्दी खोकला असल्यामुळे तिच्या औषधी वरच राहतात. तिचे बाबा तिला औषध देतात आणि औषधीच्या बॉटल फ्रीजवर ठेवतात. तर ह्या ज्या छोट्या गोष्टींचा पसारा आहे यांनासुद्धा आपण जागा देऊ शकतो. त्यांना त्यांची जागा दिली की आपलं घर एकदम नीटनेटकं आणि स्वच्छ दिसतं. कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी किचनची क्लिनिंग, वीकली माझी किचनची क्लिनिंग आहे ते शेअर केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं जे वीकली रुटीन आहे, जे मी घरामध्ये वीकली क्लीन करत असते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर बेडशीट मी परवाच्या दिवशी धुतली, तर बेडशीट धुण्याचा व्हिडिओ काही आज तुमच्यासोबत शेअर केला नाही. तर बेडशीट वगैरे माझं सगळं धुवून झालं होतं, फक्त माझी वरवर क्लिनिंग राहिली होती. तर म्हटलं चला, हॉल आणि बेडरूम तर बऱ्यापैकी आवरणं झालेलं होतं आणि 8 दिवस झाले मी पूर्ण क्लिनिंगचासुद्धा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हा जो एरिया आहे ह्या कॅबिनेट्सच्या वर इथे माझा हात जात नाही. तर मिस्टरांचं काय होतं, जे त्यांच्या हातामध्ये येतं ते, त्यांची हाईट खूप आहे तर ते डायरेक्ट हात वरती करून वर ठेवून देतात आणि हा जो सगळा पसारा वरती घातलेला होता हा माझ्या मिस्टरांनी घातलेला आहे. मी कधीच असा पसारा ठेवत नाही, ठेवते तो ऑर्गनाईज करूनच ठेवते. कारण मला इथे चढण्यासाठी बरेचसे एफर्ट लागतात. तिकडच्या साईडनी चढायचं असेल तर मला स्टूल घेऊन चढावं लागतं आणि इकडच्या साईडनी चढायचं असेल तर मला काउंटर टॉपवर उभं राहायचं असतं. तर मी जेव्हा कधी चढते तर प्रयत्न करते की तो कोपरा पूर्ण ऑर्गनाईज झाला पाहिजे. तर आपण कुठलीही क्लिनिंग हाताशी घेताना ती पूर्ण कंप्लीट झाली आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. कारण आपण अर्ध सुरू करतो, कामाला सुरुवात करतो, अर्धवट करतो आणि अर्ध नंतर करू असं करून सोडून देतो. घरामधला एकच कोपरा जर आपण क्लिनिंगला घेतला किंवा स्वच्छतेला घेतला आणि तोच जर आपण पूर्णपणे कंप्लीट केला तर तो क्लीनसुद्धा होतं आणि आपल्याला समाधानसुद्धा मिळतं. त्यामुळे शक्यतो आपण घरामध्ये क्लिनिंगसाठी कुठला भाग घेत आहोत तर त्याची खात्री करायची की तो पूर्णपणे क्लीन झाला पाहिजे. आता हे जे काही कॅबिनेट्सवरचं मी सामान काढलं तिथे ठेवून होते मिस्टरांच्या औषधी, नंतर जे काही डिस्पोजल हृदयाच्या बड्डेसाठी आम्ही काढले होते जे बेडमध्ये ठेवून होते तर ते, आणि एक जे मिस्टरांना गिफ्ट्स मिळतात दिवाळीमध्ये तर ते जे गिफ्टचे जे बॉक्स वगैरे होते ते सगळे तिथे ठेवलेले होते आणि दिवाळीपासून ते तसेच पडलेले होते. मी काही वरतं चढत नव्हती, जे काही खालचं आहे तेच क्लीन करत होती. म्हटलं नको, आज या पसारांनासुद्धा त्यांची जागा भेटली पाहिजे. तर अशा पद्धतीने जर आपण क्लिनिंगसाठी घेतलं किंवा घरातले कामं उरकवायसाठी घेतलं तर एक दिसलं की दुसरं काम आपल्याला आपोआप दिसतं. म्हणजे हाताशी काम घेतल्यावर आपल्याला कळतं की हे सुद्धा काम आहे, म्हणजे कामाला काम अटॅच असतं आणि कामाच्या मागे काम होतं. आपण म्हणतो ना, कामाला लागले की एका कामाच्या मागे दुसरं काम होतं. तर त्याच पद्धतीने असं हे सुद्धा आहे, असं मला हे मी अनुभवातूनच शिकलेली आहे आणि माझे अनुभव मी तुमच्यासोबत येणाऱ्या रोजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करत असते.
तर हा जो एक कॉर्नर आहे इथे सगळं डेकोरेटिव्हचं ठेवलं होतं, पण माझी जी काही झाडांची आवड आहे त्यामुळे हिचं डेकोरेशन सगळं बुजलं गेलं आहे आणि तिथे झाडच जास्त झालेले आहे. तर मला असं वाटत आहे की आपण इथे काहीतरी करायला पाहिजे आणि इथे व्यवस्थित तो कॉर्नर सजवायला पाहिजे. पण काय करायचं काही सुचत नाही आहे. तुमच्याकडे काही सजेशन असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर ही जी महाराजांची मूर्ती आहे ही सुद्धा गिफ्टमध्ये मिळाली होती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ही सुद्धा स्वच्छ केली आणि वेळच्या वेळी या मूर्तीला सुद्धा आता 3 वर्ष झालेले आहे आणि वेळच्या वेळी ती क्लीन होत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा धूळ बसत नसल्यामुळे अगदी सुंदर दिसते. आणि आपल्या घरामध्ये असावं एखादी असा कोपरा जो आपला आवडता असावा आणि ज्याच्यावर आपलं प्रेम असावं. तर माझा हा कोपरा प्रिय आहे, कारण इथे मी प्लांट्स ठेवते आणि इथूनच पुढे गॅलरी आहे, तिथे सुद्धा मी बरेच इंडोर प्लांट माझे ठेवलेले आहे. तर घर नेहमी टापटीप असावं, पण एकदमही असं चित्रासारखं किंवा फोटो फ्रेमसारखं फोटोमध्ये दिसते तसं नसावं, पण सुंदर असावं, छान असावं, कलरफुल असावं असं मला वाटतं. तर त्याचमुळे मी आता माझं असं म्हणणं आहे की आपण आता थोडे का होईना आपल्या घरामध्ये चेंजेस करत राहूया. तर इथे मी हे जे बैल आहे हे आताच मी गावाकडे गेली होती, म्हणजे माझ्या सासरी गेली होती. तर सासरी हे बैल मला दिसले. जुने जे बैल होते ते मातीचे होते आणि हे POPचे बैल आहेत. तर हे इतके सुंदर होते. तर मी माझ्या सासूबाईंना म्हटलं की मला हे बैल न्यायचे आहे. तर त्यांनी मला हे बैल दिले. तर मी तिथून हे बैल आणले आणि जे जुने मातीचे बैल होते त्याचा एक शिंग हृदयाने तोडून टाकला आणि दुसरासुद्धा तिने तोडून टाकला खेळता. तर आता हे नवीन बैल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर हा जो कप आहे यामध्ये सगळे खायचे जे पाने असतात, नागवेलीचे पानं जे आपण पूजेमध्ये वापरतो, विड्याचे पानंसुद्धा आपण त्याला म्हणतो. तर यामध्ये रूट्स डेव्हलप झालेले आहे. 8 दिवस झाले. हृदयाच्या मैत्रिणीला मी घरी सोडायला गेली होती, तर तिथून मी एक फांदी घेऊन आली होती. तर ती फांदी अशी कट करून या कपमध्ये पाण्यामध्ये ठेवली आणि इतके सुंदर त्याला रूट्स आले आहे. तर हे जे छोटे छोटे निसर्गाचे चमत्कार आहे हे बघून मला खूप आनंद होतो आणि यामध्ये आणखी एक्सपेरिमेंट करायला आवडतं. त्याचसोबत मी तिथे रबर प्लांटसुद्धा त्यामध्ये ठेवले आहे. आता बघू त्याचं काय होतं. रबर प्लांटचे जे पानं आहे मी त्या पाण्यामध्ये टाकले आणि कोणती दुसरी पद्धत असेल की रबर प्लांट लागतो तर ती मला पद्धत सांगा, कारण मी बऱ्याचदा इंस्टावर वगैरे जेव्हा स्क्रोल करत होती तर त्यामध्ये मला दिसलं की रबर प्लांट पाण्यामध्ये जर आपण पानं ठेवले तर त्याच्यापासून आपण झाड ग्रो करू शकतो. तर बघूया. आता मी 4-5 जागेवर 4-5 असे रबर प्लांटचे पानं ठेवले आहे आणि मी असं ऐकलं होतं की रबर प्लांट घरामध्ये लावणं किंवा ते पण इंडोर प्लांट आहे, खूप चांगलं आहे. तर माझे त्याच्यामागे खूप सारे प्रयत्न सुरू आहे. आय होप ते रबर प्लांट यावेळी तरी ग्रो होणार आणि नवीन वर्षात मला हा निसर्ग आणखी एक चमत्कार दाखवणार. तर अशा छोट्या छोट्या होप्स आपण ठेवल्या पाहिजे. आपण म्हणतो ना, जर आपण होप्स ठेवू आणि अपेक्षा करू तरच त्या अपेक्षा पूर्ण होतील. आपण काही अपेक्षाच नाही ठेवल्या की मला हे करायचं आहे, ते करायचं, असं करेल तसं करेल, तर आपण त्या गोष्टीला हातच घालणार नाही आणि त्या गोष्टीसुद्धा पूर्ण होणार नाही. तर हे जे सिंक एरिया आहे हा मला ऑर्गनाईज करायचा खूप कंटाळा आला होता, कारण खूप गजबजलेला होता. त्यामध्ये पॉलिथिन, क्लिनिंगचं सामान हे सगळं इथे होतं. तर हा सुद्धा करून घेतला. टोटल माझं काल टोटल तुम्ही व्हिडिओ बघू शकता, कालचा आणि आजचा पकडून माझं सगळं घरच क्लीन झालेलं आहे. थोडीफार गॅलरीमध्ये क्लिनिंग राहिलेली आहे, ते सुद्धा माझी आज उद्या होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण थोडी क्लिनिंग केली आणि थोडा वेळ जर आपल्या घराला दिला, एखादी कोपरा घेतला आणि तोच आपण सजवायला आणि त्यामध्ये काही करायला गेलो तर खरंच आपल्याला त्यामागे दुसरी पण कल्पना सुचते आणि आपण दुसरं पण काही करायला घेतो किंवा ठेवायला घेतो. तर ते जे मिस्टरांनी वर सगळं सामान ठेवलं होतं ते मी घेतलं आणि सगळं बेडमध्ये टाकलं. म्हणजे पसारासुद्धा जागेवर लागतो आणि एक्स्ट्राच्या ज्या काही वस्तू आहे आपण आज कामाला घेऊ, उद्या कामाला घेऊ, असं करून जे काही डब्बे, पॉलिथिन, कचरा असा घरामध्ये साठवून ठेवतो तर ते सुद्धा फेकला जातो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, मजेत राहा. बाय.